श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. येत्या 28 ऑक्टोबरला चंद्रग्रहण देखील आहे. तसेच कोजागिरी पौर्णिमा याच दिवशी आहे. तर या दिवशी ग्रहण काळात गर्भवती स्त्रियांनी कोणती काळजी घ्यावी, तसेच आपण हे ग्रहण बघावे का, या ग्रहणामध्ये कोणत्या गोष्टी निषिद्ध आहे, तसेच ग्रहणाचा कालावधी कोणता आहे, माता लक्ष्मीचा अखंड वास राहण्यासाठी घरामध्ये आपण कोणत्या गोष्टी कराव्या, ही सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत. पण जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. ज्योतिषशास्त्रात ग्रहणाची घटना खूप खास आणि महत्त्वाची मानली जाते. या वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. 30 वर्षानंतर शरद पौर्णिमेच्या मुहूर्तावर ग्रहण होणार आहे. या वर्षातील हे शेवटचे ग्रहण असेल जे भारतात दिसणार आहे. या कारणास्तव याचा सूतक कालावधी देखील वैध असेल. ज्योतिषशास्त्रानुसार सर्वांच्या जीवनावर त्याचा परिणाम दिसून येईल. 28 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून चंद्रग्रहण सुरू होईल आणि पहाटे 2:25 हे ग्रहण संपेल. शास्त्रानुसार अशा वेळी लोकांनी अनेक विशिष्ट गोष्टींची काळजी देखील घेतली पाहिजे. विशेषतः गरोदर महिलांनी ग्रहण काळात काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. असे मानले जाते की ग्रहणाच्या वेळी नकारात्मक शक्ती प्रबळ होतात. अशा परिस्थितीत त्याचा प्रभाव विशेषतः गर्भवती महिलांवर दिसून येतो. गरोदर स्त्रीसाठी शास्त्रामध्ये काही गोष्टी देखील सांगण्यात आलेल्या आहेत. तर आता या ग्रहणाची वेळ कोणती आहे? भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहण हे 28 ऑक्टोबरला रात्री 11:32 सुरू होणार आहे. तर हे ग्रहण 2:22 समाप्त होणार आहे. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतात दिसत असल्याने सूतक कालावधी देशात वैध राहणार आहे. सूतक काळात कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही. तर या चंद्रग्रहणाचा सूतक कालावधी 9 तास आधी सुरू होतो. त्यामुळे या ग्रहणाचा सूतक कालावधी 28 ऑक्टोबरला दुपारी 2:52 सुरू होईल आणि 29 ऑक्टोबरला पहाटे 2:22 हा कालावधी संपणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गरोदर महिलांनी हे ग्रहण पाहणे टाळावे. तसेच गरोदर महिलांनी घरातील अशा ठिकाणी थांबावे जिथे ग्रहणाच्या किरणांचा प्रभाव पडू शकत नाही. शास्त्रानुसार गरोदर महिलांनी चंद्रग्रहणाच्या दिवशी जास्तीत जास्त विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. तुम्हाला हे पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील ऐकू शकता. पण विष्णू सहस्रनाम हे आपल्याला ऐकायचे आहे. महिलांनी पूजेवर लक्ष केंद्रित करावे, परंतु या काळात महिलांनी मंदिरामध्ये जाऊ नये. गर्भवती महिलांनी अन्नग्रहण करू नये. या काळात तुम्ही अन्नग्रहण करू नका. ग्रहणाच्या किरणामुळे अन्न दूषित होते. तसेच ग्रहण झाल्यानंतर आपण मिठाच्या पाण्याने आपली फरची ही पुसावी. यामुळे जी काही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये संचारलेली असेल ती नकारात्मक ऊर्जा पूर्णतः दूर होईल. आपण या काळामध्ये एक गोष्ट करायची आहे. आपण जेव्हा ग्रहण सुरू होणार आहे त्याच्या अगोदरच आपण तुळशीची पाने ही घरामध्ये तोडून आणायची आहे. मग जो सूतक कालावधी दुपारी 2:52 सुरू होतो त्याच्या अगोदरच तुम्ही तुळशीची पाने ही तोडून आणायची आहे. मग तुम्ही जे पाणी पिता त्यामध्ये आपल्याला ही तुळशीची पाने टाकायची आहे. मग तुम्ही ती तुळशीची पाने अगोदर स्वच्छ धुवून घ्या आणि मग तुम्ही जे पण पाणी पिणार आहात त्यामध्ये ही तुळशीची पाने टाकावी. अगदी गर्भवती स्त्रिया जी पाने पिणार आहे त्यामध्ये देखील ही तुळशीची पाने टाकावी. आपलं जे गव्हाचं पीठ आहे त्यामध्ये देखील तुळशीचं एक पान हे आवर्जून टाकावी. हे ग्रहण संपल्यानंतर तुम्ही हे तुळशीचं पान काढून घेऊ शकता, पण तोपर्यंत तुळशीचं पान हे त्यामध्ये राहून द्यावं. जुन्या काळामध्ये याच पद्धतीचा अवलंब केला जात असे. जेव्हा पण ग्रहण असे तेव्हा तुळशीची पाने ही टाकली जात असे. मग आपण पण याच पद्धतीचा अवलंब हा करावा. गरोदर महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी खाणे आणि स्वयंपाक करणे टाळावे. असे मानले जाते की ग्रहणाच्या अशुद्ध किरणामुळे अन्न दूषित होते. त्यामुळे गर्भवती महिलांनी ग्रहण काळात खाणे टाळावे. ग्रहणाच्या वेळी अन्न सेवन केल्याने बालकाच्या विकासावर अशुभ परिणाम होतो असे देखील म्हणतात. पण गर्भवती स्त्री असल्यावरती तिला भूक ही लागतच असते. मग अशा वेळेस काय करावे? यासोबत जर तुम्ही जे अन्न शिजवणार असाल त्यामध्ये आपल्याला एक तुळशीचे पान टाकायचे आहे.
जेणेकरून ग्रहण काळातही अन्न शुद्ध राहील। मग तुम्ही जो ग्रहणाचा कालावधी आहे 1 तासाचा त्यामध्ये अन्न ग्रहण करू नका। सूतक कालावधीमध्ये तुम्ही अन्न ग्रहण केले तरी पण चालेल, फक्त त्यामध्ये तुळशीचे पान हे टाकलेले असावे। मग अन्न ग्रहण केले तर आपल्यावरती त्याचा काहीच परिणाम होणार नाही। चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी कात्री, सुरी, सुई इत्यादी धारदार वस्तूंपासून दूर राहावे। यासोबतच पोटावर गेरू लावावे। अनेक महिला यावेळी विणकाम करतात, जे योग्य नाही। गर्भवती महिलांनी हा नियम पाळलाच पाहिजे। तुम्ही यावेळेत कोणतेही काम हे करू नका। तसेच चंद्रग्रहणाच्या वेळी गरोदर महिलांनी घरीच आराम करावा आणि प्रवास व कोणतेही काम करणे टाळावे। यासोबतच चंद्रग्रहण संपल्यानंतर आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे। चंद्रग्रहण झाल्यावरती आपण आंघोळ करावी, विशेषतः गर्भवती स्त्रियांनी आंघोळ करावी। या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल टाकून स्नान करावे, की जे स्नान केल्यामुळे आपल्या शरीरावरती अशुभ किरणांचा कोणताही प्रभाव होणार नाही। तसेच आंघोळ झाल्यानंतर तुम्ही नवीन वस्त्र हे परिधान करावे। तसेच तुम्ही या दिवशी जुने वस्त्र तुमचे दान देखील करू शकता। गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी मंत्रांचा उच्चार, हनुमान चालीसा किंवा धार्मिक पुस्तकांचे पठण करावे। यावेळी हवन करणे देखील शुभ राहील। दान ग्रहण काळात किंवा ग्रहणानंतर अवश्य करावे। दान करणे हे शुभ मानले जाते। यामुळे माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो आणि या दिवशी कोजागिरी पौर्णिमा देखील आहे। त्यामुळे या दिवशी तुम्हाला जे जमेल ते तुम्ही दान करावे। अगदी तुम्ही फळे देखील दान करू शकता। मग तुम्हाला सूतक काळात बाहेर जाणे शक्य नाही, तर अशा वेळेस 28 ऑक्टोबरला सकाळीच तुम्ही दान हे करू शकता। मग तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये केळी देखील दान करू शकता किंवा दुसरी एखादी वस्तू देखील दान करू शकता। यामुळे आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होईल व माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होईल। तसेच एखाद्या आईने जर हे दान केले तर आईला आणि बाळाला त्याचा चांगला परिणाम बघायला मिळेल। आपल्या बाळाचे आरोग्य देखील चांगले राहील आणि आईचे आरोग्य देखील चांगले राहील। तसेच जुन्या काळामध्ये जेव्हा ग्रहण असायचे तेव्हा स्त्रिया आपल्यासोबत नारळ देखील ठेवत असत। मग तुम्ही देखील या ग्रहणाच्या काळामध्ये ज्या पण गर्भवती स्त्रिया आहेत त्यांनी आपल्यासोबत नारळ ठेवला तरी पण चालेल, की ज्यामुळे आपल्यावरती या किरणांचा काही प्रभाव देखील होणार नाही। तसेच काही राशींवरती या ग्रहणाचा चांगला देखील परिणाम होणार आहे। मेष राशीच्या लोकांचे नशीब चंद्रग्रहणानंतर सुधारणार आहे। या दिवसानंतर या दोन्ही राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। तुमचे दीर्घकाळ प्रलंबित किंवा रखडलेले काम हे देखील लवकरच पूर्ण होणार आहे। वृषभ राशीच्या लोकांसाठीही चंद्रग्रहणानंतर नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत। तुम्हाला अपेक्षित लाभ मिळतील, तुमचा व्यवसाय नवीन उंची गाठेल, तसेच तुमचे काम देखील वाढेल। मिथुन राशीच्या लोकांना या दिवशी विशेष लाभ होणार आहे। चंद्रग्रहणानंतर या राशीच्या लोकांसाठी लॉटरी लागणार आहे। नशिबाचे तारे उंच राहतील आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश हे मिळणार आहे। धनु राशीच्या लोकांनाही या ग्रहणानंतर लाभ होणार आहे। तुम्हाला लवकरच करिअरमध्ये वाढ आणि आयुष्यात यश मिळेल। जे खूप दिवसांपासून नोकरीच्या शोधात होते तर त्यांना देखील नोकरी मिळणार आहे। तसेच ज्यांना पण नोकरीसाठी प्रमोशन हवे होते त्यांना देखील नोकरीमध्ये प्रमोशन हे या राशीच्या लोकांना मिळणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।